आज आपण पाण्यामधली सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी बघणार आहे ते म्हणजे पीएच। आता माझ्या हातामध्ये एक पीएच चार्ट आहे। 7 हा जो आहे तो न्यूट्रल आहे, जे आपल्या घरामध्ये जे पाणी येतं आपण म्हणतो कॉर्पोरेशन वॉटर, ते 7 पीएच चं पाणी आहे। 7 च्या या बाजूला जर पार्ट मध्ये गेला तर इथे हे ऍसिडिक होईल आणि 7 च्या जर पुढे असेल तर तो अल्कलाइन मध्ये मोडेल। तर आता माझ्याकडे एक बॉटल वॉटर आहे, आपण याला ऑक्सिरिज, बिस्लेरी बरेचशे बॉटल्स तुमच्याकडे असतात। आपण याचा पीएच चेक करूया, नेमकं या पाण्याचा पीएच काय। तर मी थोडंसं पाणी घेतो या ठिकाणी। हा पीएच ड्रॉप आहे, आपण या बॉटल वॉटर मध्ये पीएच ड्रॉप टाकूया आणि टेस्ट करूया नेमकं या पाण्याचा पीएच काय आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 7 च्या जर खाली असेल तर तो ऍसिडिक मध्ये मोडेल। आता हे बॉटल वॉटर आहे, हा जवळपास 3 to 4 मध्ये येतोय, म्हणजे हे पूर्ण ऍसिडिक पाणी आहे जे की आपण विकत आणलेलं आहे। आपण या पाण्याला आता हेल्दी पाणी बनवू शकतो आणि याचा पीएच इंप्रूव्ह करू शकतो। तर आपल्याकडे जे प्युअर अल्कलाइन ड्रॉप आहे, हा जो अल्कलाइन ड्रॉप आहे, आपण या ठिकाणी एक ड्रॉप फक्त यूज करूया आणि याचा ओनली 1 ड्रॉप तुम्ही बघू शकता, याचा पीएच इंप्रूव्ह झालेला आहे। आता हे पाणी पिण्यायोग्य आहे आणि ह्याला हेल्दी म्हणू शकतो कारण याचा पीएच इंप्रूव्ह झालेला आहे।